कल्पना करा, आज आपण ज्या मोठ्या युनिव्हर्सिटीजबद्दल बोलतोय जिथे प्रवेश मिळवणं म्हणजेच आयुष्य बदलणारा क्षण असतो, जसं की हार्वर्ड, ऑक्सफर्ड किंवा स्टॅनफर्ड. पण मी जर तुम्हाला सांगितलं की आजपासून जवळपास 150 वर्षापूर्वी भारतात एक अशी जागा होती जिथे जगभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत होते, जिथे प्रवेश मिळवणं इतकं कठीण होतं की गेटवरच परीक्षा घेतली जायची आणि त्यात फक्त 20 ते 30% लोकच पास व्हायचे. आणि हे सगळं त्या काळात होतं जेव्हा शाळा हा कॉन्सेप्टसुद्धा अस्तित्वात नव्हता. तरीही त्या ठिकाणी अशी शिक्षण प्रणाली होती जी आजच्या आधुनिक शिक्षणाला देखील मागे टाकेल. इथे विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकं पाठ करून घेण्यास भाग पडलं जात नव्हतं, तर त्यांना विचार करायला, प्रश्न विचारायला आणि ज्ञानाला आव्हान द्यायला शिकवलं जात होतं. ॲस्ट्रॉनॉमीपासून ते फिजिक्सपर्यंत, मॅथमॅटिक्सपासून घन विज्ञानापर्यंत प्रत्येक विषय शिकण्याची मोकळीक होती. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या युनिव्हर्सिटीची लायब्ररी तब्बल 9 मजले होती, इतकी विशाल की एखाद्या माणसाचं संपूर्ण आयुष्य गेलं तरी ती पूर्णपणे वाचून होणारच नाही. पण इथेच सगळ्यात मोठा प्रश्न उभारतो, इतकं महान ज्ञानाचं साम्राज्य एका क्षणात, एका रात्रीत कसं नाहीसं झालं? कोण होतं त्यामागे आणि का जळून टाकण्यात आली ही संपूर्ण युनिव्हर्सिटी? तर ही आहे भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या रहस्यापैकी एक, नालंदा युनिव्हर्सिटीची कहाणी. नालंदा ही फक्त एक शिक्षण संस्था नव्हती, तर ती ज्ञान, साधना आणि शांतीचं केंद्र होते. असं म्हटलं जातं की भगवान बुद्ध स्वतः या भूमीवर येऊन ध्यान करत बसले होते. काळाच्या ओघात ही जागा हळूहळू एका भव्य शिक्षण संस्थेत रूपांतरित झाली. 7व्या शतकात चीनमधील प्रसिद्ध प्रवासी हेनसांग भारतात आला आणि ज्ञानाच्या शोधात नालंदामध्ये पोहोचला होता. पण त्याला आत जाण्यापूर्वी थांबवलं गेलं, कारण गेटवरच त्याची परीक्षा घेतली गेली. हो, द्वारपालांनीच त्याचा वायवा घेतला होता. पण हे साधे द्वारपाल नव्हते, ते स्वतः खूप मोठे विद्वान होते, ज्यांचं कामच होतं की योग्य विद्यार्थ्यांची निवड करणं. हजारो लोक येत होते, पण त्यातील फक्त काही जणच आत प्रवेश मिळू शकत होते. यावरूनच नालंदामध्ये प्रवेश म्हणजे केवळ नशीब नव्हतं, तर ती खरी पात्रता होती. काही वर्षांनी आणखी एक चीनी प्रवासी ई चिंग इथे आला आणि तब्बल 10 ते 20 वर्षे इथेच राहिला. त्याने नालंदाच्या शिक्षण पद्धतीबद्दल जे सांगितलं ते आजही आश्चर्यचकित करणारच आहे. येथे दिवसाची सुरुवात ध्यानाने होत होती, त्यानंतर दिवसभर अभ्यास आणि रात्री विद्यार्थ्यांमध्ये वादविवाद होत असत. म्हणजेच इथे शिक्षण म्हणजे पाठांतर नव्हतंच, तर समजून घेणं आणि विचार करणं देखील होतं. इथे सुमारे 1500 शिक्षक होते आणि 10,000 विद्यार्थी होते. म्हणजेच एका शिक्षकाकडे फक्त 5 ते 6 विद्यार्थी. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं जायचं. त्यांच्या कमकुवत गोष्टी ताकदीत रूपांतरित केल्या जायच्या. आजच्या काळात जिथे फक्त टॉपर्सवर लक्ष दिलं जातं, तिथे नालंदामध्ये प्रत्येक विद्यार्थी महत्त्वाचा होता. इथे विषयाची कोणतीही मर्यादा नव्हतीच. ॲस्ट्रॉलॉजी, गणित, भौतिकशास्त्र, तत्त्वज्ञान, जे हवं ते शिकता येत होतं. आणि या सगळ्यांचं केंद्र होती ही भव्य लायब्ररी. हजारो हस्तलिखित ग्रंथांनी भरलेली, वेद, गणित, खगोलशास्त्र आणि अनेक गूढ ज्ञानाने समृद्ध ती लायब्ररी नव्हती, तर संपूर्ण ज्ञानाचा ब्रह्मांड होता. पण इतकं सगळं असून देखील एक प्रश्न अजूनही अनुत्तरितच राहतो. नालंदा एक असं नाव ज्याचा अर्थच होता अखंड वाहणारं ज्ञान. पण या ज्ञानाच्या महासागराची सुरुवात कशी झाली? इतिहास सांगतो की या जागेचा पाया प्राचीन काळातच रचला गेला होता. सम्राट अशोका यांनी इथे एक स्तूप बांधला आणि त्या ठिकाणी ध्यान व शिक्षणाची परंपरा सुरू झाली. पुढे काळ सरकत गेला आणि ज्ञानाचं हे केंद्र अधिकच विकसित होत गेलं. पण खरी क्रांती तेव्हा झाली जेव्हा कुमारगुप्ता याने एक भव्य निर्णय घेतला, इथे जगातील सर्वात मोठं शिक्षण केंद्र उभारण्याचा. आणि तिथून सुरू झाला नालंदाचा सुवर्णकाळ. भव्य इमारती, विशाल वर्गखोल्या, ध्यान केंद्र आणि त्या सगळ्यांच्या मध्यभागी उभी असलेली ती अफाट लायब्ररी. जगभरातून विद्यार्थी आणि विद्वान इथे येऊ लागले होते. पुढची तब्बल 700 वर्ष नालंदा केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात ज्ञानाचं केंद्र बनली. पण प्रत्येक शिखरानंतर एक खोल दरी असते आणि नालंदाच्या इतिहासातही अशीच एक काळी रात्र येणार होती. 12व्या शतकात एक आक्रमक सेनापती भारताच्या भूमीत प्रवेश करतो आणि तो होता बख्तियार खिलजी. त्याचा उद्देश होता सत्ता वाढवणं, नवीन प्रदेश जिंकणं आणि त्यासाठी तो गावागावात लुटमार करत पुढे जात होता. पण त्याच्या आयुष्यात एक विचित्र घटना घडते. तो गंभीर आजारी पडतो. मोठमोठे हकीम, वैद्य त्याच्यावरती उपचार करतात, पण कोणीही त्याला बरा करू शकत नाही. शेवटी कोणीतरी त्याला सल्ला देतो की नालंदामध्ये आयुर्वेदाचार्यांकडे जा. सुरुवातीला तो नकार देतो, पण शेवटी हार मानून त्यांना तो बोलवतो. मात्र एक अट ठेवतो की मी तुमच्या हातचे औषध घेणार नाही. आयुर्वेदाचार्य शांतपणे मान्य करतात आणि काही दिवसांनी चमत्कार घडतो. खिलजी पूर्णपणे बरा होतो. तो आश्चर्यचकित होऊन विचारतो की हे कसं शक्य आहे, आणि उत्तर ऐकून त्याचा थरकाप सुटतो. आयुर्वेदाचार्य सांगतात की त्याने औषध त्यांच्या पुस्तकांच्या पानांवरती लावलं होतं आणि जेव्हा तो ते वाचत होता तेव्हा औषध हळूहळू त्याच्या शरीरात जात होतं. ही गोष्ट एका सामान्य माणसाला चमत्कार वाटली असती, पण खिलजीसाठी ती भीती बनली. त्याच्या मनात एक विचार घर करू लागला होता. नालंदामध्ये असं कोणतं ज्ञान आहे
जे आपल्या लोकांना माहीतच नाही. आणि हाच विचार त्याच्या रागात बदलला आणि तो म्हणजे नालंदा संपवण्याचा. त्याने आपल्या सैन्यासह नालंदावर हल्ला चढवला आणि जे पुढे घडलं ते इतिहासातील सर्वात भयानक घटनांपैकी एक होतं. संपूर्ण युनिव्हर्सिटीला आग लावण्यात आली. ती 9 मजली लायब्ररी जी ज्ञानाचा खजिना होती ती सलग 3 महिने जळत राहिली, कारण इतकी त्या लायब्ररीमध्ये पुस्तकं होती. इतकी भीषण आग होती की आसपासच्या तलावांचं पाणी सुद्धा गरम झालं होतं. हजारो विद्वानांची हत्या करण्यात आली. अनमोल हस्तलिखित असलेली शतकानुशतकांचं ज्ञान सगळं काही राखेत परिवर्तित झालं. आणि त्याच दिवशी फक्त एक युनिव्हर्सिटी नाही तर एक संपूर्ण ज्ञानसंस्कृती जळून खाक झाली होती. पुढची अनेक वर्षे नालंदा इतिहासातूनच गायब झाली. लोक विसरून गेले की कधी इथे ज्ञानाचं इतकं मोठं साम्राज्य होतं. पण प्रत्येक सत्य कायम लपून राहत नाही. 19व्या शतकात ब्रिटिश काळात काही संशोधकांना बिहारमध्ये काही अवशेष सापडले होते आणि तिथून पुन्हा सुरू झाला नालंदाचा शोध. हळूहळू सत्य समोर येऊ लागलं. इथे कधी काळी जगातील सर्वात महान युनिव्हर्सिटी उभी होती आणि मग अनेक वर्षांनी 2010 मध्ये पुन्हा एकदा नालंदा युनिव्हर्सिटी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आणि 2024 मध्ये ती नवीन स्वरूपात ती पुन्हा उभी राहिली. पण एक गोष्ट कायम राहिली, जुन्या नालंदामधील हे हस्तलिखित ज्ञान ते कायमचं हरवलंच. आणि इथेच एक विचार मनात येतो, जर ते ज्ञान आजही अस्तित्वात असतं तर कदाचित आज भारत आणि विशेषतः तोच प्रदेश जगाला शिक्षण आणि विज्ञानात दिशा देत असतं. पण या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होते, ज्ञान जाळलं जाऊ शकतं पण ते कधीच पूर्णपणे नष्ट होत नाही, कारण ज्ञान नेहमी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पुन्हा जन्म घेतच. आणि नालंदा ही त्याचीच एक जिवंत साक्ष आहे.